नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ह्या अर्जंटमध्ये मला लग्नाची साड्या आलेल्या होत्या आणि याच्यावरचे ब्लाऊज वगैरे शिवून द्यायचे होते आणि साड्या पण पिको फॉल करून घ्यायचे होते. तर म्हटलं चला आता हे तुमच्यासोबत शेअर करावा. तर बघा, ही साडी अशी एकदम खाली अशी स्ट्रेट अशी अस्तरून घेतलेली आहे आणि याच्यामधला ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे. तर बघा, हे ब्लाऊज मी शिवून घेणार आहे, कारण हे कटवर्क बाहीला पण आणि कमरेला पण याला कटवर्क टाकायचं आहे आणि समोरून फोरटक्स घ्यायचं आहे आणि पंचकोनी गळा घ्यायचा आहे. तर बघा, हे मी तुमच्यासोबत फक्त तुम्हाला शिवून दाखवून ही सगळ्यात शेवट की हे मी कसं शिवलेलं आणि याचं जे अस्तर आहे ते घेऊन येणार आहे आणि ह्या साड्या ज्या आहे ह्या आपण पिको फॉल करून घेणार आहे. तर बघा, याच्यावरचे आता हे ब्लाऊज पीस मी पहिले कट करून घेणार आहे आणि या बघा, पिको फॉल मी या साड्या करून घेतलेल्या आहे. तर बघा, एवढ्या 5 साड्या आहे आणि याच्यामधली एक साडी म्हणजे जी साडी पिको फॉल केलेली आहे त्याचं ब्लाऊज मी नंतर शिवून देणार आहे. ते असं बोटनेकमध्ये कट करायचं आहे. तर बघा, या सुंदर अशा साड्या आहे आणि याच्यावाले सगळ्या साडीवरचे मी पिको फॉल दोन्ही पण करून घेतलेले आहे आणि याच्यावरचे ब्लाऊज पूर्ण 4 शिवून देणार आहे आणि एक जे आहे या पांढऱ्या साडीवरचं हे नंतर शिवून देणार आहे, कारण त्याला बोटनेकमध्ये शिवून घ्यायचं आहे आणि एकदम सुंदर अशी डिझाईन आहे. मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन ती. तर बघा, याच्यावरची एक साडी आहे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन ते बोटनेकमध्ये. तर बघा, हे मी संध्याकाळपर्यंत 2 ब्लाऊज शिवून घेतले होते आणि त्याच्यानंतर बाकीचे नंतर शिवलं होतं रात्रीचं मी. तर बघा, हे जे 2 आहे हे असे गोल गाळ्यामध्येच आहे, फक्त अस्तरचेच आहे. तर बघा, याची शिलाई मी 250 रुपये घेणार आहे आणि जे रेडमधलं आहे त्याची पण मी 250 रुपये शिलाई घेणार आहे, कारण ते साधे सोपे आहे, म्हणजे कारण त्याला फक्त नॉट वगैरे आणि अस्तर पण मीच वापरलेलं आहे. हे बघा, हे कटवर्क आहे, पुढून असं फोरटक्स घेतलेला आहे आणि बैला आणि कमरेला असे याच्यावेळी कटवर्क घेतलेला आहे. तर बघा, मी त्याची शिलाई 500 रुपये घेणार आहे, कारण ते शिवायला खूप जड गेलेलं आहे, कारण कमरेला पण कटवर्क आहे आणि दंडाला पण कटवर्क आहे. आणि हे तुम्हाला म्हटलीच मी याच्यावाली पण शिलाई 250 रुपये घेणार आहे, कारण याला अस्तर पण लागलेलं आहे आणि जे नॉट वगैरे पण मीच वापरलेलं आहे. तर बघा, याचीवाली 250 रुपये शिलाई आणि त्याची पण 250 रुपये शिलाई. तर बघा, हे तिन्ही ब्लाऊज आणि ह्या साडे पिको फॉल करून झालेले आहे आणि त्याच्यानंतर हे ब्लाऊज मी नंतर शिवून घेतलं होतं रात्रीचं, म्हणजे मी हे 1:30 वाजेपर्यंत हे ब्लाऊज रेडी करून घेतलं होतं, कारण हे मला दुसऱ्या दिवशी साड्या द्यायच्या होत्या, काही लग्नासाठी होत्या त्या आणि तिला ही ओट पौर्णिमासाठी पाहिजे होती. त्याच्यामुळं हे मी तिला अर्जंटमध्ये रात्री मी 1-1:30 वाजता शिवलं आणि त्याच्यानंतर ही साडी आली होती तिची चुलतीची. तर ही पण त्यांना लग्नाला पाहिजे होती, फक्त त्यांना आदल्या दिवशी जायचं होतं आणि यांना दुसऱ्या दिवशी जायचं होतं. त्याच्यामुळं हे मग त्याने नंतर आणून दिलं आणि मग ही साडी पण पिको फॉल करून घ्यायची आहे आणि याच्यावरचं ब्लाऊज पीस पण शिवून घ्यायचं आहे. तर बघा, हे ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, पाठीमागची डिझाईन. तर एकदम अशी छान अशी हे घातलेलं आहे, कॅनव्हास घालून याच्यावेळी डिझाईन बनवलेली आहे, कारण हे जे सिल्की कापड आहे त्याला कॅनव्हास घातला तरच पाठीमागच्या जे गळा आहे त्याची एकदम छान असा लुक येतो. तर बघा, हे पण ब्लाऊज मी शिवून घेणार आहे आणि याची पाठीमागची डिझाईन मी तुमच्यासोबत कालच शेअर केलेली आहे, तर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. तर बघा, ही साडी पण पिको फॉल करून घ्यायची आणि ब्लाऊज पण कट करून शिवून घ्यायचं आहे. तर चला आता हे पण कट करून घेऊया आणि शिवून घेऊया. तर बघा, हे पॅटर्न आहे त्याचं वालं पेपर पॅटर्न, तर हे ठेवून आपल्याला अस्तरवरती कट करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज पण शिवून घ्यायचं आहे. तर बघा, कस्टमर वाढवायचे असले तर कस्टमर या पद्धतीने वाढवून घ्यायचे आहे आपल्याला, की आपली फिनिशिंग पण महत्त्वाची पाहिजे आणि आपलीवाली कस्टमरला पण ब्लाऊज असं छान बसलं पाहिजे. तर बघा, एकदम छान असं हे ब्लाऊज असं रेडी झालेलं आहे आणि मी याची शिलाई 300 रुपये घेतलेली आहे, कारण त्याला पाठीमागून जे हे आहे कॅनव्हास आहे तो कॅनव्हास पण टाकलेला आहे आणि ऐन टायमावर पण शिवलेला आहे. त्याच्यामुळे मी हे एजवाली शिलाई 300 रुपये घेतलेली आहे आणि साडीची 70 रुपये शिलाई घेतली, म्हणजे पिको फॉलची घेतलेली आहे. तर बघा, एकदम छान असं हे ब्लाऊज रेडी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हे त्यांना लग्नाला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर मी परत दुसऱ्या दिवशी बोटनेकमध्ये रेडी केलेलं होतं ब्लाऊज, ते पण मी तुमच्यासोबत याच्यातच शेअर करणार आहे. ते पण मी तुमच्यासोबत दाखवलेलं आहे, मी तुम्हाला त्याच्यावाली पाठीमागची डिझाईन दाखवलेली आहे बोटनेकमध्ये, तर ते पण मी तुमच्यासोबत याच्यामध्ये शेअर केलेलं आहे. तर हे बघा, हे पण एकदम छान असं ब्लाऊज आहे, असं छान असं बनवून घेतलेलं आहे आणि कस्टमरच्याच आवडीने हे ब्लाऊज शिवलेलं आहे मी आणि याची शिलाई मी 500 रुपये घेतलेली आहे. तर तिला एकदम छान असं पण बसलेलं आहे. पुढून मी फोरटक्स आपलं प्रिन्स कट घेतलेलं आहे. तर बघा, पुढून याचं वालं प्रिन्स कट घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढून असा पंचकोनी गळा घेतलेला आहे. तर बघा, पंचकोनी गळा हा मी माझ्या मानानेच घेतलेला आहे, फक्त जी पाठीमागची डिझाईन आहे तो मी तिच्या आवडीप्रमाणे टाकलेला आहे. तर बघा, तिला हे पण एकदम छान असं ब्लाऊज बसलेलं आहे, एकदम छान असं रेडी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हे पण मी वटपौर्णिमेला शिवून दिलेलं आहे. तर हे मी आदल्या दिवशी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी हे रेडी करून दिलेलं आहे. तर याची शिलाई मी 300 रुपये घेतलेली आहे. तर बघा, प्रिन्स कटमध्येच आहे आणि नॉट मी अस्तरची बनवून घेतलेली आहे आणि लटकन पण बनवून दिलेलं आहे. तर बघा, एकदम छान असं हे पण ब्लाऊज मी रेडी करून घेतलेला आहे. तर माझा हा 2 दिवसाचा व्हिडिओ आहे, पण मी एकाच याच्यात तुम्हाला शेअर केलेला आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला जर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.